मवियाच्या बैठकीत पवारांकडून युद्धजन्य परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली। गॅस टंचाईवरूनही शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली। युद्धाची परिस्थिती अशीच राहिली तर टंचाई अधिक होऊ शकते असं शरद पवार म्हणाले। युद्धाची झळ भारताला बसत आहे असं शरद पवारांनी म्हटलंय। एवढ्या दिवसांनी पंतप्रधानांनी भाष्य करणं योग्य बाब नाही असं पवार म्हणाले। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडलेले आहेत। निवृत्ती, शरद पवारांनी जी चिंता व्यक्त केलेली आहे त्या संदर्भात काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की राज्यसभेचे खासदार शरद पवार यांना महाविकास आघाडीने निवडून दिल्यानिमित्त काल सर्व आमदारांसाठी डिनर ठेवण्यात आला होता आणि या संपूर्ण स्नेहभोजनासाठी सर्व महाविकास आघाडीच्या आमदारांनी स्वतः उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते। आणि यावेळी भाष्य करत असताना राष्ट्रवादीचे खासदार आणि अध्यक्ष शरद पवार यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे यावरती चिंता व्यक्त केलेली आहे। त्याचसोबतच गॅस टंचाई जी देशामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते याच्यावरती देखील त्यांनी संपूर्णपणे जे आहे ते चिंता व्यक्त केलेली आहे। आणि युद्धाची झळ महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला बसते तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उशिरा बोलणं यावरती देखील त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। सोबतच आखाती देशामध्ये ज्या पद्धतीने युद्धजन्य परिस्थिती आहे त्याच्यामुळे येत्या काळात आणखी संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला याची झळ बसेल असं देखील शरद पवार या बैठकीमध्ये म्हटले। त्यासोबतच संपूर्ण जी परिस्थिती सुरू आहे त्यावरून देखील त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे। त्यासोबतच त्यांना महाविकास आघाडीने राज्यसभेवरती निवडून दिल्यानिमित्त सर्व आमदारांचे आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानलेले आहेत। धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर या संदर्भात उद्धव ठाकरे यांनीही आपली भूमिका मांडलेली आहे। या राज्यसभेवर निवडून आल्यानंतर ठाकरेंकडून पवारांना शुभेच्छा देण्यात आल्या। मविया पुष्पगुच्छाप्रमाणे अशीच टवटवीत राहो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। बाळासाहेब आणि पवार चांगले मित्र होते असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे।